होते आहे। अर्थातच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेरणा 11 खैरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला विनोस्मृती पिंकी स्पोर्ट्स संघ। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अर्थात वळूयात समालोचन क्षेत्र, अर्थात आपण बॉक्स मध्ये करूयात बदलाव, जिथे आपल्यासोबत तुषारजी शिंदे साहेब या ठिकाणी जोडले जातील। थँक्यू। दोन्ही संघाचे 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाहिजे, ज्याला पूर्ण नावं माहिती पाहिजेत, अन्यथा आपल्याला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या। पहिला चेंडू खोलात टाकला होता, काय गोलंदाजीची सुरुवात केलंय, नाव आहे ऋतिक, अजूनही नाव 5 धावा मायनस होतील, नाही तर 5 धावा समोरच्या संघात प्लस होतील। या चुका तुम्हाला वारंवार सांगायची गरज नाही मित्रांनो, आपण हा रोह्याचा वर्ल्ड कप खेळतोय, जवळ जसं मैदानात उतरतो तसा 12वा लगेच समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे। ऋतिक माळीचा पहिला चेंडू पाहिला, स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रमोद माळी आणि शांतनु आष्टीवकर। यावेळेचा चेंडू क्लासिकल फटका पाहायला मिळतोय, अगदी फटका खेचल्यापासून जागेवर कुठली मुवमेंटच केली नाही, जसा तरी फटका मारला तशी मोहर लागली होती। 4 धावां गोलंदाजाला पडवी दाखवली असेल। ऋतिक सुद्धा कच्च्या गुरुचा चेहरा नाही, त्याला सुद्धा माहित आहे आता हे घमासान आपण पाहिलं तर काळ भैरव नेडी आणि नक्कीच YGS वरवटणे असा सामना आपण म्हणूया, कारण गोलंदाज आहे ऋतिक माळी आणि फलंदाज आहे प्रमोद माडवी। काहीसा बॉलिंग मध्ये थोडा अडथळा निर्माण होतोय आणि त्याच कारणास्तव परत माघारी फिरवावं लागेल। सामना जबरदस्त होईल। विनोस्मृती पिंकी स्पोर्ट्स समीर शितोळे सकाळच्या सत्रात थोडे नाराज झाले होते, पण अंतिम टप्प्यात त्याने विजय संपादन केला, नंतर मात्र काय आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, तसाच आमचे सुभाष दादा इंगळे सुद्धा खुश आहेत। ऋतिक माळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकला, त्याला क्लासिकल अंदाज मध्ये पाठवलाय, पुन्हा एकदा ती स्टाईल पाहायला मिळते, ही दादागिरी म्हणावी लागेल। समावेश केलाय, चांगल्या पद्धतीची फलंदाजी आणि चांगल्या पद्धतीची घाटणीची गोलंदाजी नक्कीच ऋतिक माळी याला करावी लागेल। आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल ऋतिक माळी। या वेळेला मात्र घातलाय घावनी, दाखवलाय तिकडे खारपटी गाव, काय फटका घेतलाय, आडव्या पद्धतीचा फटका आणि सीमा रेषे बाहेर एक दणदणीत षटकार। हा चेंडू फासलाय, कमबॅक करण्याची संधी आणि इथे मात्र संधीचं केलंय सोनं। क्रिकेट आणि खेळ आहे आणि त्याचाच हा दुसरा भाग आहे। सुभाष दादा इंगळे होतील खुश आणि मिळेल डीजेला संधी।
महाराष्ट्रात झाले, कारण 12 वर्ष कुठली स्पर्धा सतत चालू राहत नाही. मात्र दहावी चषक आणि रोह्याचा चषक मात्र याची चर्चा आणि याची नोंद स्वर्गीय रतनबुवा मध्ये सुद्धा झाली. विनोद दादा पाटील याच्या माध्यमातून मला तिथं सत्कार सुद्धा आयोजित केला आणि खरोखरच काटाई क्रीडा मंडळाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हलवार फुलटाच मध्ये चेंडू पुन्हा एकदा फलक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठवलाय सीमा रेषे बाहेर. अप्रतिम षटकार. चेंडू होता ऋतिक याचा पहिल्या षटकातील आणि सूरज पवार आला. जर्सी नंबर 18 म्हटलं की रग ही रन मशीन आहे म्हणजे भारताची, ती म्हणजे विराट कोहली. आणि त्या कोहली स्टाईलने या षटकाची सांगता केली. काय क्लासिकल फटका खेळला. नवीन गोलंदाजी मार्कवर राज पाटीलला कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकात 20 धावा वसूल केल्या त्या विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स साईनाथ मोरेआळे आणि नक्कीच काळ भैरव निडी यांच्या माध्यमातून आपण हे दोन खेळ संघ पाहतोय. 2 गाव 1 संघ ही संकल्पना आणि अफलातून प्रसिद्धात दिलात. ही 7-4 ची संकल्पना 12 वर्षापूर्वी मीच आणली होती आणि 2 गाव 1 ही संकल्पना मीच तुमच्यासाठी आणलंय. तर नक्कीच पुढच्या वर्षीचा कॉम्बिनेशन हेच असेल. तुमचा तो सहकारी आताच 14. राज पाटील आपल्या षटकातील पहिला चेंडू शॉट चेंडू क्षेत्ररक्षकाला गुलगुलीत करून चेंडू होते पसार. मिळतील धावाच्या नशिबाचा चौकार. नाही तर सकाळची लोक डब्बा किंवा अंडा पाव वडापाव खाऊन येतात आणि सांगतात 10वी चषक मला पाव द्या किर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण तैनात होते. महेश सावंत होते माग. चांगल्या पद्धतीचा त्याने बॅकअप दिला विकेट किपर द्वारकानाथ भोईला आणि या नक्कीच 4 धावा वाचवल्यात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राज पाटीलच्या माध्यमातून पहिला नशिबाचा चौकार नक्कीच शंतनूला आलाय. हा मात्र चौकार येता वाचलाय. आता मात्र राज पाटील कशा पद्धतीचा तिसरा चेंडू हाताळेल. हा अतिशय रामपाट पद्धतीचा चेंडू पाहिला. आत्मविश्वास कमी उत्साह जास्त. यामध्ये अतिदक्ष पंच सांगतात की हा नाही लेग बायच्या रूपात धाव घ्यावी लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राज पाटील सुद्धा करू दे. आतापर्यंत 3 चेंडूत त्यांनी केवळ 5 धावा खर्च केल्यात. सूरज पवारला आपली पॉवर दाखवावी लागेल कारण पहिला सामना एकतर्फी प्रमोद मडवी आणि शंतनू आष्टरकरने गाजवला होता. आता संधी मिळाली. 1 डाऊन पोझिशनला येणारा फलंदाज हा परफेक्ट फलंदाज मानला जातो. तो फलंदाजीचा कणा असतो आणि त्यानं मैदानात उभं राहणं ही संघाची गरज असते. ती जबाबदारी सूरजवर आहे. सूरजला कमबॅक करावं लागला आपल्या संघासाठी. सूरज मारलेला फटका उचललाय क्षेत्ररक्षक खाली आणि सोडलाय झेल केलाय जमिनीला दान. मी फलंदाजाचं महत्व सांगत होतो आणि ते त्याचं महत्व त्याला पटलं नसावं आणि त्यांनी जमिनीला दान केला हा झेल. हे जीवनदान किती महत्वाचा ठरेल. मग ते रोहित शर्माला विचारा, सईद अनवरला विचारा की त्यांचा झेल सोडल्यानंतर ते कसे तुटून पडतात. आता तशीच फलंदाजी सूरज पवारला करायला लागेल आणि आपली फलंदाजीची पॉवर दाखवा लागेल. शंतनू आष्टीवकर मागची इनिंग पुन्हा एकदा तशाच पद्धतीने पुढे नेईल का. जोरदार अपील पाहायला मिळतंय.
पंचांचा निर्णय येईल. अतिदक्ष पंच आहेत, मुंबईवरून आलेत. मुंबई असोसिएशन मधून नामवंत पंच आपण या स्पर्धेला आणत असतो. अतिदक्ष पंच आहेत. राज पाटीलची काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर कमबॅक केला. आतापर्यंत 5 चेंडूत केवळ 5 धावा खर्च केल्यात. शंतनू 6 एक लेग बायच्या रूपात एक धाव घेतली होती. राज पाटील आपल्या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल. यावेळेला मात्र शंतनू आष्टीवकर थोडे कमरेत वाकलेत आणि नजाकत पाहायला मिळते. हा चेंडू सीमा रेषे बाहेर येतोय. अप्रतिम षटकार. या षटकाची सांगता षटकाराने केली जाते झाली आणि सांगता षटकार झाली. या षटकात राज पाटीलच्या माध्यमातून 11 धावा खर्च केल्यात. बारा चेंडू आणि 32 धावा. धाव फलकावर एक फलंदाज बाद झालाय, प्रमोद मडवी. ही नक्कीच शंतनू आष्टीवकर आणि नक्कीच सूरज, ही साईनाथ मोयाळीची धमाल जोडी आणि नक्कीच चंद्या मामा आणि आमचा लाल्या मामा, ही ह्यांची धुरंधर जोडी आहे. मग बकासूर आणि मैब्या किंवा मथुर. आता मात्र त्यांना सुसाट सुटावं लागेल. मग विश्वासीर आहे त्याचे मास्टर माइंड राहुल भाई, तर त्यांचा मथुर सुद्धा आपण पाहूया. पण मात्र हे मथुर मैदानात सुटावं लागतील. पण मात्र चांगल्या पद्धतीचा लगाम सुभाष दादा इंगळेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋतिक माळी. पहिल्या षटकात 20 धावा खर्च केल्यात. या षटकात कमी धावा देण्याचा मानव असेल, मात्र जास्त धावा वसूल करण्याचा सूरज पवार याचा प्रयत्न असेल. हवेचा असेल ऍडव्हान्टेज फलंदाजांना आणि त्याचाच घेतलाय फायदा आणि टोलवलाय. धावीर महाराजांना वंदना देणारा एक दिमागदार शैलीदार मोठा फटका. षटकार कहो ना प्यार है. क्रिकेटच्या प्रेमात पडणारा अविस्मरणीय असा फटका पाहिलात. हवेचा ऍडव्हान्टेज आहे. आता तुम्हाला धावा जास्त करावं लागणार, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा द्वारकानाथ भोई, ऋतिक माळी, नग आसिर, महेश सावंत, दिनेश माडिक, दिनेश जटार, सटाणा, अक्षय, तर मात्र हे सुद्धा धुरंधर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्हाला धावा जास्त कराव्या लागतील. हा एक स्लोअर पद्धतीचा चेंडू, थोडीशी चुकी झाली द्वारकानाथ भोई कडून, कारण चांगल्या पद्धतीचा चेंडू ऋतिक माळीच्या माध्यमातून हाताळला गेला होता. बायच्या स्वरूपात घेतली जाते धाव. अतिदक्ष पंच आपण पाहतोय. काय स्पर्धेला त्यांनी नियम दिलेत, अतिशय तंत्रशुद्ध असे त्यांची शैली. मग ती वाईड असो, नो बॉल असो, आउट असो. ऋतिक माळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 3 टाकण्यासाठी होईल सज्ज. थोडीशी फिल्डिंग मध्ये करतो तो बदलाव. पॉइंटला क्षेत्र 30 यार्ड मध्ये आणि कव्हरचा क्षेत्र थोडा काढतो बाहेर. काहीशी व्यूहरचना करावी लागेल, फलंदाजाला मोहात पाडावं लागेल आणि त्यासाठी ऋतिक माळी आपल्या षटकातील 3रा चेंडू आणि तिथं क्षेत्ररक्षण लावलाय. मात्र त्याच्या डोक्यावरून अगदी करोकर एकदम चांगल्या पद्धतीचं व्यूहरचना रचली होती आणि तिथं शंतनू आष्टीवकर फटका खेळला होता. पण मात्र चेंडू फलंदाजाला फसवून जातोय सीमारेषे बाहेर. येते अप्रतिम चौकार.
नैनों में सपना नहीं तो ये दिल आया है चंद्या मामा और लाल्या मामा के ऊपर आणि त्यांच्यासाठी आलाय अप्रतिम चौकार. हा चेंडू सुसाट रंपाट ही खेळपट्टी आहे संपाट. काय गोलंदाजी, जर टप्पा भेटला तर फलंदाजाला चान्सच मिळत नाही. खरोखरच मेहनतीची दाद द्यावी लागेल. मग ती धनंजय पोकळे असतील, नारायण मोरे असतील, दत्ता मागावकर, उद्देश पोंगडे, गणेश पाटील, नरेश सपकाळ, विनोद चोरगे हे धुरंधर आहेत या खेळपट्टीच्या मागे. हा चेंडू अतिशय वेगाने आडव्या बॅटने नक्कीच खेळायचा होता. क्षेत्ररक्षण फार दूर आहे. दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस मात्र करू शकत नाही. मिळेल केवळ एक धाव. तिसऱ्या षटकात रोखून धरलंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत धाव फलकावर धावा आहेत त्या 44. प्रोजेक्शन स्कोर आपण दाखवतो इथं 78. 15च्या सरासरीने आता धावगती जवळजवळ चालू आहे. मात्र ही धावगती कमी होईल, वाढवावी लागेल. हाही चेंडू सुरेख होता. अतिशय देखणा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटवर व्यवस्थित येत नाही. एक धाव घ्यायचा मानस धाडस मात्र बघा चेंडू पुढे होता, स्वतःला झोकून दिलं. याला म्हणतात क्रिकेट. ऋतिक वारीच्या या संरक्षणरित्या अडवण्याला चेंडूला सुद्धा करूया जबरदस्त अशा टाळ्याने दाद देऊया. चांगल्या पद्धतीचा खेळ रंगलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15च्या सरासरी 45 धावा धाव फलकावर. सूरज पवार 5 चेंडूत 14 धावांची खेळी करतोय, तर शंतनू आष्टीवकर 8 चेंडूत 15 धावांची खेळी करतोय. प्रत्येकाला आपला रतीब वाढवावं लागेल. पण मात्र सुभाष दादा इंगळेचा कोणता गोलंदाज कमी धावा देईल, कंजूस गोलंदाजी करेल किंवा 1-2 विकेट काढेल, महत्वाचा ठरेल. सुभाष दादांना व्यासपीठावर यावं लागेल, बक्षीस लावावं लागेल. आणि कधी कधी म्हटलं जातं की पैसा फेको और तमाशा देखो. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय नवीन गोलंदाज तन्मय म्हात्रे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तन्मय म्हात्रेला करायला लागेल. तर सूरज पवारला विस्फोटक आत्मघातकी आणि आपल्या संघाला समीर शितोळेला खुश करणारी फलंदाजी करावी लागेल. जर्सी घातली इंडियाची, इंडियाचा जोश दाखवावा लागेल, जोश जज्बा. भाऊ शेलारच्या गॉगल मातून मात्र एकदम शांत दिसत असेल हा कार्यक्रम, कारण अतिशय हँडसम. हा मात्र खोलात टाकला होता चेंडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तन्मय म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाजा ऑफ साइडला एक ब्लॉक पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, तो पण ओव्हर पिच पद्धतीमध्ये टाकतोय. हाही चेंडू त्याच घाटणीचा, याला हेलिकॉप्टर उडवायचा होता. मात्र हेलिकॉप्टर प्रत्येक ठिकाणी उडतोच असं नाही, तर त्यासाठी मास्टर महेंद्रसिंग धोनी ट्रेनिंग घ्यावी लागेल. 2 चेंडूत 1 धाव खर्ची करतोय तन्मय म्हात्रे. सुभाष दादा खुश असतील, तन्मय चांगली गोलंदाजी करतोय. विकी सावंत खुश असतील. चांगल्या पद्धतीची व्यूहरचना आपण पाहतोय. तन्मय म्हात्रे आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. 1 धाव गेली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 1-1 धाव आपल्या मोरयाळी संघासाठी, अर्थात विनोद स्फूर्ती पिंकी स्पोर्ट विनोद स्फूर्ती संघासाठी. माफक ठरणार नाहीये रन, यास रताप वाढवावं लागेल. गोलंदाजावर तुटून पडावं लागेल, त्याच कारणाने आपल्या संघाच्या धावा वाढतील. पण मात्र तन्मय काय गोलंदाजी करतोय. हाही चेंडू फसवलाय. फलंदाज सूरज पवारला पाठवलाय माघारी. काय झेल घेतलाय द्वारकानाथ भोईने. करूया टाळ्या आणि त्याचं करूया अभिनंदन, आणि मिळेल दिजीला संधी. जिने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली ती गौतमी पाटील.
अशीच भुरळ प्रशांत मडवीला सुद्धा घालावी लागेल. नवीन फलंदाज मैदानात आलाय. आपल्या संघासाठी केवळ 8 चेंडू येणं बाकी आहे. संघाच्या फक्त 47 धावा झाल्यात. दुपारचं जेवण करून प्रेक्षक सुद्धा सुस्तावलेत. तुम्ही सुद्धा सुस्तावलेत की काय हा प्रश्नचिन्ह रसिक प्रेक्षकांना पडतायत. कारण पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर षटकारांचा पाऊस पडला, मात्र आता ओस पडलाय की काय. हवा तर तुमच्या बाजूने आहे, मात्र हवा का झोका तुम्हाला घ्यावा लागेल. गोलंदाज तन्मय आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस सरळ बॅटनी क्षेत्ररक्षकाला चकावणी देणारा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू होतोय पासार. मिळतील धावा 4. नशिबाचा नवीन द्या अलंकार खांडेकर. नवीन बॉल द्या. काय आणलाच नाही हा मिळेल चौकार. तर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज तन्मय म्हात्रे. हा ही चेंडू बॅटची एज घेतली होती. प्रशांत मडवी एक धाव घेतली आणि स्ट्राईक नक्कीच रोटेट करेल, कारण षटका जे होते सांगता धाव फलकावर धावा येतात त्या 51. 4 षटक 52. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाखेर 52 ही धावसंख्या. आता मात्र स्लॉग ओव्हर हाणामारीचा षटक आणि निर्णायक षटकात कोणता गोलंदाज वापरणार आहेत. शांतनु आष्टीवकर आणि नक्कीच प्रशांत मडवीला धुवाधार फलंदाजी करावी लागेल. या षटकात जर 10-15 धावा खर्ची केल्या तर मात्र एक सोपस आव्हान राहील ते प्रेरणा खैरवाडी संघासाठी. सुभाष दादा इंगळे संघ मालक आहेत, तर इकडे समीर शितोळे संघ मालक आहेत. मात्र सगळ्यात जास्त टेन्शन असतं तो 12वा 13वा खेळाडू आमचे विशाल शेलार यांना, कारण संघाच्या बाहेर राहून त्यांना डोका त्यांचा चालवावा लागतो. नंतर त्यांची बॅटिंग आल्यावर लावतो त्यांची बॅटिंग येऊ द्या. शेवटचं षटक निर्णायक षटक घेऊन येत आहेत प्रेम. प्रेम याचा पहिला चेंडूवर अप्रतिम व्हॅलेंटाईन डेचा गिफ्ट आणि चेंडू पाठवलाय कुठं तर या समोरच्या बिल्डिंगच्या टेरेसवर. एक मोठा दिमागदार षटकार. या षटकारासाठी तब्बल 200 रुपये. प्रेमवर प्रेम करावं लागेल. प्रशांतच्या बॅटीतून जो फटक्याचा आवाज आला ना रंपाट, अशाच फटक्याची अपेक्षित आहे. मग चंद्या दादा लाल्या मामा खुश होईल आणि मग तुला रिक्षाची सैर भेटेल.
हा चेंडू सुसाट पद्धतीचा होता, यावेळेला थोडा स्लोअर रन केला, मगाशी जरा वेगाचा वापर केला होता, यालाच म्हणतात गोलंदाजी. तर मगाशी टाळ्या आल्या षटकारासाठी, तर या वेळेला प्रेरणा इलेव्हनच्या गोट्यातून आल्यात या डॉट बॉल साठी टाळ्या येणं गरजेचं आहे. कर आहे दुपारचा भर उन्हाचा, पण मात्र या प्रेक्षकांना सुद्धा मनापासून द्यावी लागेल दाद. पुन्हा एकदा थोडी लिडिंग एज पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीची चेंडू, चांगल्या पद्धतीची जराशी आता एक्साइटमेंट पाहायला मिळतोय. टाळ्यांचा आवाज हा पाहिजे, त्याशिवाय खेळायला मजा नसते, त्याशिवाय खेळाडूंना स्फूर्ती येत नाही. 3 चेंडू येणं बाकी, 3 चेंडू शंतनूच्या वाटेला असतील. शंतनू आता मात्र ही इनिंग सॉफ्ट इनिंग खेळतोय, 9 चेंडूत 15 धावा केल्यात. त्याला हा आपला रन रेट वाढवावा लागेल. मग लाल्या मामा चंद्या मामाची आठवण त्याला करून द्यावी लागेल, विशाल शेराची आठवण करून द्यावी लागेल, आणि मगाशी मॅन ऑफ द मॅच ची सुद्धा आठवण त्याला करून द्यावी लागेल. करावे लागेल या गोलंदाजावर हल्ला, पण मात्र प्रेम पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन काय कमबॅक केलाय. 1 चेंडू तर त्यांनी फसवला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, आणि या वेळा मात्र आडव्या बॅटने पाठवला सीमा रेषे बाहेर, आलाय दिमागदार षटकार. थँक्यू डीजे. दम लागतो बॉलिंग टाकायला. काय षटकार आलाय शंतनू, अजून एक ठोकेल का हा प्रश्नचिन्ह आहे, पण मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार, येतोय दिमागदार चौकार. प्रेमात पडेल, पुन्हा प्रपोज करेल. धाव संख्या धाव फलकावर 69. पाहिलं तर 9 चेंडूत केवळ 15 धावा आल्या होत्या, तर 11 चेंडूत 25 धावा आल्यात. हे इक्वेशन महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज प्रेम याचा. प्रेम आतापर्यंत 17 धावा खर्ची करतोय. शेवटचा चेंडू षटकाची सांगता आणि इनिंगची सांगता शंतनू कशा पद्धतीने करेल. जर षटकार आला तर होतील 75, जर डॉट आला तर रात्री 69, जर एक आली होईल 70, आणि जसा आकडा लावतात ना तशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन. आणि हा आडव्या बॅटने षटकार, आणि धाव संख्या धाव फलकावर देते तब्बल 75. YCC पिंगळसई आणि आरुषी आरू 11 गौळवाडी मध्ये आपण पाहणार आहोत. RK गौळवाडी आणि जय भवानी रोड खुर्द, तर तिकडं YCC पिंगळसे आणि श्री क्षेत्रपाळ पुई यांच्यात होईल लढत. आणि पुढचा आवाज असेल नक्कीच आकाश मांजरेकर यांचा. श्री धावीर चषक 2024 मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. मैदानावरती दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण अनुभवतो. एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण पाहिलं 75 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 76 धावांचं लक्ष्य खऱ्या अर्थानं आपण पाहिलं प्रेरणा 11 खैरवाडी संघासमोर जमा झालेलं आपण पाहिलं. आज खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी नंदनवन असलेलं हे मैदान, आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच मध्ये एक खेळाडू अर्धशतक गाठणारा आपल्याला पाहायला मिळाला.
सुरुवातीपासून डावखुरा फलंदाजांचा बोलबाला पाहिला या मॅच मध्ये. YCC पिंगळसई त्यांच्या विपक्ष संघ आहे आयुष्य अरोही 11. आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कॉम्बॉक्स 75 धावा झाले. 76 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवूयात. कौतुक करावं लागणार आहे आपल्याला इथून मात्र फलंदाजांसाठी. सुरुवातीला थोडीशी पडझड झाली असं वाटत होतं, धावफलक कमी होईल की काय असं वाटत होतं. आपण पाहिलं तर प्रमोद माळी आणि शंतनू यांनी पाया रचण्याचं काम केलं आणि तदनंतर मात्र सूरज पवारने थोडीशी कामगिरी केली, प्रशांत मडवेने चांगली कामगिरी केली आणि शंतनूने शेवटी आपण पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीने कळस सुद्धा बांधला गेला. 12 चेंडू 31 धावा. शंतनूच्या करिअर मधील सर्वोत्तम खेळ आज तो मैदानावरती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आपण पाहिलं प्रमोद यांनी 5 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या. अगदी त्याच वेळेला प्रशांत मडवी यांनी सुद्धा 5 चेंडूंमध्ये 12 धावा केलेल्या आपण पाहतोय. इथून मात्र 2 फलंदाजांना विकेट गमवावी लागली आणि तदनंतर मात्र कमबॅक कमालीचं पाहायला मिळालंय. गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाली तर आज मैदानावरती प्रत्येक गोलंदाजावरती हल्लाबोल करण्यात यश मिळालंय. ऋतिक माळी यांनी 2 षटकं हाताळली, तब्बल 32 धावा खर्च केल्या, 1 विकेट संपादन केली. राज पाटील यांनी 11 धावा खर्च केले, 1 षटक पूर्ण केलं आणि तदनंतर मात्र तन्मय मात्रे यांनी चांगलं षटक टाकलं ज्याच्यामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला बाद करावं लागलं. प्रेम क्षीरसागर यांच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल झालेला आपण पाहिला. तब्बल एका षटकामध्ये 23 धावा खर्च सुद्धा झाल्यात. त्यामुळे ही मॅच ही चांगल्या दिशेने वाटचाल करते. इथे चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूला खऱ्या अर्थानं पारितोषिक सुद्धा मिळतात. मैदानाच्या आत आपण पाहिलं ना तर द्वारकानाथ भोई आलेले आपण पाहतोय. बघा द्वारकानाथ म्हटलं की चांगल्या प्रकारचा खेळ. त्यांच्या बॅटकडची खऱ्या अर्थानं नजाकत आपण पाहिली आपल्या स्क्रीनवरती. ते बॅटने जरूर पाहायला मिळतात. बघा आजकालचे बॅट वेगवेगळ्या ब्रँडच्या येतात. कोणी सिंगल ब्लेड वापरतो, कधी वजनदार बॅट वापरतो, कोणी डबल ब्लेडची वापरतो, कोणी 800 ग्रॅमची वापरतो, कोणी 1000 ग्रॅमची वापरतो किंवा 1200 ग्रॅमचे वापरतात. हल्लीच्या काळामध्ये बॅटच्या ग्रिप सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या आल्यात. आधुनिक क्रिकेटमध्ये बदलता खऱ्या बऱ्यापैकी बदल झालेला आपण पाहिलाय. आपण अगदी त्याच वेळेला मधल्या कालावधीमध्ये आपण मुंगूस बॅट ही सुद्धा फेमस झालेली पाहिली. कपिल देव यांच्या बायोपिक मध्ये आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं ते आपण चित्र पाहिलं. मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू त्याची सुद्धा बॅट खऱ्या अर्थानं महत्वाची राहिली. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये महेंद्रसिंग धोनी याची बॅट सुद्धा बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहिली ना तर महत्वाच्या क्षणी पाहायला मिळाली होती. त्याच्या बॅटला ऑक्शन मध्ये आपण पाहिलं 1 लाख पाऊंड मध्ये विकत घेतला गेला. द्वारकानाथची बाट मैदानावरती तळपणार का हा प्रश्नचिन्ह असताना लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो बॅक टू द पॅव्हलियन. मी विनंती करतोय YCC पिंगळी संघाचा कर्णधार आणि आयुषी अरोही 11 संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असणार आहे. अभिजित धुमाल या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा गोल हवेत केला जात आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत YCC पिंगळसई तुषार देशमुख या संघाचे मुख्य प्रशिक्षक संकेत देशमुख. तर एका बाजूला आपण पाहणार आयुषी अरोही 11 संघ. आपला निर्णय तर नाणेफेक मात्र जिंकले ती म्हणजे YCC पिंगळी संघ. आपला निर्णय काय असणार आहे? सर्वप्रथम आम्ही फलंदाजी करू. ओके धन्यवाद. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते की या ठिकाणी YCC पिंगळी संघ नाणेफेक जिंकलाय. त्यांनी निर्णय दिला या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करण्याचा. मैदानावरती काय घडलं तर प्रतीक मडवीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र द्वारकानाथ लावली विकेट गमवावी लागली आहे. द्वारकानाथ तोच होता ज्याने या आधीच्या मॅच मध्ये 18 चेंडूंमध्ये आपण पाहिलं जवळजवळ अर्धशतक झळकावलं होतं. 51 धावा केल्या होत्या. त्याच द्वारकानाथला आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये 0 धावसंख्येवरती बाद करण्यात आलं. संघ बदलला, रणनीती बदलली, गोलंदाजीची शैली बदलली आणि तदनंतर मात्र आधुनिकतेचा आविष्कार सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. प्रतीक मडवी याच्या गोलंदाजीचा नमुना. पुन्हा एकदा फुलरले प्रकारचा चेंडू. एक अपील करण्यात आलं मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी या ठिकाणी सांगितलं गेलं. हे मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आहेत.
बघा बऱ्याच वेळेला आपण पाहतो अशा पद्धतीची अपील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ बऱ्याच वेळेला करतो प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्यासाठी, कारण हीच मॅचची सुरुवात आहे जिथे सेकंड इनिंग मध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती एका फलंदाजाला बाद व्हावं लागलंय, एकही धाव वाजून आलेली नाहीये, मग त्या संघाला दबावामध्ये ठेवण्यासाठी डॉमिनेटिंग कामगिरी मैदानावरती यष्टीरक्षक करताना सुद्धा आपण पाहतोय आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये अत्यंत आवश्यक सुद्धा आहे. चातुर्य चाणक्यनीती अत्यंत गरजेची असते. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, आणखीन एक चेंडू डॉट आलेला आपण पाहतोय. बघा मी मगाशी म्हटलं होतं की रोहा तालुक्यामध्ये गोलंदाजांचा बोलबाला आहे आणि चांगले चांगले गोलंदाज खऱ्या अर्थानं रोह्यातून घडताना आपण पाहिले, रायगडच्या पटलावरती खेळताना आपण पाहिले. बघा मगाशी तुषार शिंदेनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की दहावीर क्रिकेटची स्पर्धा आता मात्र अख्ख्या रायगडपुरती मर्यादित नाहीये, तरी महाराष्ट्राच्या पटलावरती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील अर्थातच वर्ल्ड कप मानल्या जाणाऱ्या स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये सुद्धा या खऱ्या अर्थानं स्पर्धेची नोंद झाली. एक अध्यक्ष म्हणून त्यांचा सुद्धा खऱ्या अर्थानं मानपान झाला आणि सत्कार झाला. तर एक दहावीर वासीय म्हणून किंवा रोहा वासीय म्हणून ही आपल्यासाठी सार्थकी लागणारी आणि अभिमानाची गोष्ट सुद्धा आहे. मैदानावरती एक धाव लागली आहे, एक फलंदाज बाद झालाय, पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 1 नंबरची क्रिकेटची स्पर्धा आपल्या समोर मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. श्री धावीर चषक, सर्व खेळाडू, सर्व अगदी त्याच वेळेला संघ मालक यांच्या मानपान करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवली जाते. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न, ऋतिक माळीच्या बॅट मधून दणकेदार फटका आलाय, सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत षटकार. एका षटकाची सांगता झाली आणि आता मात्र मडवी बंधूंपैकी एक अर्थातच अजय मडवी गोलंदाजीच्या मोर्चावरती येताना आपण पाहतोय. बघा अजयला काही कानमंत्र दिले जात आहेत कशा पद्धतीची गोलंदाजी व्हावी, आणि मी म्हणून नेहमी म्हणतो की संघामध्ये ना अनुभवी खेळाडू असले पाहिजेत. एखादी टीम मीटिंग ज्याला चुहा मीटिंग म्हटलं जातं ती झाली पाहिजे. अनुभवी खेळाडू ज्या वेळेला नवोदित खेळाडूंना संदेश देतात ना ते त्यांची खऱ्या अर्थानं करिअर घडवणारे असतात. आणि मग आता मात्र ही क्रिकेटची स्पर्धा त्याहीपेक्षा महत्वाची आहे जिथे 2 गाव एक संघ मैदानावरती आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी नवीन खेळाडूंसाठी पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला मात्र ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. ओव्हर पिच प्रकारचा चेंडू, मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. शरीरामध्ये होती नव्हती ती पूर्ण ताकद काढली आणि चेतन मात्रेच्या बॅट मधून आलेला हा षटकार गोलंदाजांसाठी चपराक होता, संदेश देणारा होता की पिक्चर तो अभी बाकी है. स्लोवर वन चेंडू ओळखलाय, जाणलाय, परखलाय आणि तदनंतर मात्र सेकंड इन रो, रिश्ता वही सोच नहीं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. क्रिकेट समीक्षक सहज म्हणतात की गोलंदाजाकडे वैविध्यता असावी, व्हरायटी असावी, मात्र योग्य वेळेला त्याचा जर वापर नाही केला तर त्याचा अशा पद्धतीने उपरोधित किंबहुना अंगलटी सुद्धा येतो. जिथे चेतन मात्र जागेवरती राहून चेंडूची वाट पाहत होता अशा वेळेला स्लोवर वन चेंडू आला आणि तदनंतर मात्र त्याला आसमान दाखवलंय.
आहा, पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा सलगच्या तिसऱ्या चेंडूवरती तिसरा मोठा फटका. चेतन म्हात्रे नावाचं वादळ मैदानावरती गोंगावतोय. तिसरा षटकार. धोतीची फटकेबाजी आली आहे. सुभाष दादा इंगळे या वेळेला खुश झाले असणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. सन्मान्य शैलेशजी मोरे यांच्याकडून या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. बघा, हे 3 षटकार ना जिवारी लागणार आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघ विनस्पती पिंकी स्पोर्ट संघाला इथून मात्र एक संदेश दिलाय, ही मॅच तितकी सोपी नाहीये. भले तुमच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, मात्र आमच्या सुद्धा फलंदाजांकडे तितकी धमक आहे. इतक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जिथे परिपक्वता असावी अशा वेळेला आम्ही सुद्धा आमचा खेळ दाखवणार. आणि चेतन म्हात्रेने मैदानावरती 3ही षटकार ऑनसाइडच्या दिशेने लॉफ्टेड फटके षटकार खेचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याची नामी संधी. लेझी क्रिकेट मैदानाच्या आत कॅच पकडली असती तर मॅच मध्ये येऊ शकलं असतं, मात्र कॅच सोपी आहे की काय अशा आविर्भावामध्ये अजय राहिला आणि तदनंतर मात्र हातामधून चेंडू निसटलाय. चेतन म्हात्रेला मिळालेलं हे जीवनदान किती उपयुक्त ठरेल ही वेळ ठरवणार आहे, जिथे धावफलकावरती 27 धावा 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटक जवळजवळ 15ची सरासरी राखायची आहे, ती सरासरी राखली आहे सुद्धा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला मात्र अंगलटी आलाय, डॉट चेंडू आलाय. बघा काय झालंय, इथून मात्र चेंडू डॉट आला की विकेट किपर अपील करतो, दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र या अपीलामध्ये अजिबात तथ्य नाही. हे फलंदाज, विकेट किपर, गोलंदाज तिघांना सुद्धा माहिती आहे, मात्र प्रत्येक जण एक अधिकचा प्रयत्न करतोय. 27 ऑन स्कोर बोर्ड, जिथे अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. दुसरं षटक प्रगती पथावर. अजय मडवीच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात, त्यात आणखीन धावांची भर पडेल. बॅटचा फ्लो तुफानी, यावेळेला मात्र ऑन साइडच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. महागड षटक, तब्बल वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय सलगच्या 3 षटकारानंतर या मॅचचं रंग रूप चित्र पलटताना आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 31 धावसंख्या जमा झाली. येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक 15ची सरासरी राखायची आहे. काय कमालीचा खेळ मैदानावरती झालाय, जिथे पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल बोनस देण्यात आलं. जणू काही दिवाळी चालू आहे आणि मग कुठच्या तरी कंपनीच्या मालकाने बोनस जारी केला असं वाटावं, असं 24 धावा दुसऱ्या षटकामध्ये तब्बल खर्च झाल्यात. तिसऱ्या षटकासाठी प्रतीक मडवी गोलंदाजीसाठी आलेल्या आपण पाहतोय. आज प्रतीक मडवीची बॅट सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ सुद्धा झाला आणि अगदी त्याच वेळेला प्रतीक मडवीकडे असलेला खेळ त्याने बऱ्याचशा स्पर्धांमधून दाखवून दिलाय आणि तोच दमखम आज सुद्धा मैदानावरती खेळत असताना दाखवणं गरजेचं आहे. तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू लेग स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 किंवा 3 वरती जावी ना, असं काहीच चित्र मैदानावरती आपण पाहतोय. लेग स्टंप पासून दूर चेंडू, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती बहाल केली जाईल आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून दबाव दडपण प्रत्येक चेंडूवरती येणं गरजेचं आहे. द्वारकानाथ याला 0 धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर आपण पाहिलं ना, विनस्पती पिंकी स्पोर्ट संघाने जवळजवळ वाटलं होतं की मॅच जिंकू की काय, मात्र मॅच अजून बाकी आहे. ते चित्र मैदानावरती आपण दाखवलं गेलंय. यावेळेला कव्हरच्या दिशेने कमालीची गॅप, तंत्रशुद्ध कॉपी बुक पद्धतीने बॅकफुट स्लाइस, चेंडू सीमारेषा फरार, चौकार.
36 ऑन स्कोरबोर्ड. 36 धावा धाव फलकावरती लागल्यात. ऋतिक माळी सुद्धा आता चांगला खेळ करून देण्यासाठी तयार झालाय. प्रतीक मडवीच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल केलाय. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय. रणनीती बदलावी लागणार आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळायचा आहे. शरीरावरती हा फटका घेतलेला आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांनी या चेंडूला मात्र नो बॉल घोषित केलाय. काय कमालीचा खेळ आहे. प्रेक्षकांचा उत्साह ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. मग अशा वेळेला गोलंदाजाकडनं अशा पद्धतीची स्वैर गोलंदाजी होत राहिली तर एक्स्ट्राचे धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेला आपल्याला पाहायला मिळालाय. नो बॉलला एव्हरी नो बॉल काउंट्स म्हटलं जातं. मग अशा वेळेला फ्री हिट साठीचा चेंडू जिथे ऋतिक माळी जखमी झालाय. जखमी शेर नेहमी घातक असतो हे आपल्याला आजपर्यंत आपण बराच वेळा अनुभवलंय. 3 चेंडूंवरती 10 धावसंख्येवरती खेळतो. इथून मात्र प्रतीक मडवीच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल झाला ना तर प्रेरणा 11 खैरवाडी संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट संघाला इथून एखादी विकेट मिळाली, ब्रेक थ्रू मिळाला तर या मॅचला कलाटणी मिळू शकते. एक रोमहर्षकता पूर्ण ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. आपण चित्त थरार अनुभवतोय. श्री धावीर चषक 2024. यावेळेला बॅटचा चेंडूचं कनेक्शन तितकंसं चांगलं होऊ शकलेलं नाही. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकांचा लेझीनेस पुन्हा अंगलटी आलाय. मॅच जणू काही सोडली की काय. खांदे टाकलेत आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. क्षणी येऊन पोहोचली आहे. मग मॅच इथून जर प्रेरणा 11 खैरवाडी संघ जिंकतोय ना तर मात्र सन्मान्य शैलेशजी मोरे आणि आशिष देशमुख यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज संघाला या ठिकाणी दिला जाईल. क्या बात आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करावं यासाठीच ही पारितोषिके लगावली जात आहेत. एक चांगला खेळ. 41 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेला क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. त्याचा फायदा ऋतिकने उचललाय आणि तदनंतर मात्र अब नाही रुकेगा नाही झुकेगा असं सांगतोय. स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक घणाघाती प्रहार. विध्वंसक षटकार. आपण पाहतोय चेतनच्या पाठोपाठ ऋतिकने चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली आणि तदनंतर मात्र ही मॅच वरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. येणारे 15 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 47 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एकदा देखणा दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी प्रयत्न करतोय, एफर्ट्स घेतोय, मैदानावरती मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळू शकलेली नाहीये. नशिबाची साथ इथून मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या बाजूने. चेंडू सीमारेषा पार. षटकार. गेले 53 ऑन स्कोरबोर्ड. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. प्रेरणा 11 खैरवाडी संघाने भुला खेडर कुछ अलग कर. द्वारकानाथ बाद झाल्यानंतर आपण पाहिलं चेतन आणि ऋतिकने ज्या पद्धतीने या मॅचला सांभाळलंय ना ती बाब फार महत्वाची आहे. फॉरगेटिंग इज अन आर्ट. झालेली पडझड विसरायची ही बाब फार महत्वाची आहे. बघा गोलंदाज रनअप चुकल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांमधून आनंद साजरा केला जातोय आणि दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्या प्रेक्षकांकडून जास्तीचा आवाज होतोय हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. एका बाजूला खैरवाडीचे प्रेक्षक आहेत, दुसऱ्या बाजूला विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट संघाचे प्रेक्षक आहेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफ मधून ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. ओव्हर थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत असं म्हणत असताना दुधात माशी पडावी असंच काहीसं वारंवार मैदानावरती घडताना सुद्धा आपण पाहतोय. 55 ऑन स्कोरबोर्ड. 55 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षकांकडनी जणू काही नांगा टाकलाय असंच काहीसं वाटू लागलंय. इथून मात्र विजयासाठी आपण पाहिलं 13 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता.
प्रतीक मडवी चांगला षटक टाकतोय असं वाटत होतं. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्यावरती हाणामारी सुद्धा झाली आहे. नो लुक शॉट, क्या बात है, कमाल, लाजवाब. काही चेंडूची वाट पाहायची, काही चेंडूंची वाट लावायची. ऋतिक माळीने आपल्या नावानुसार प्रत्येक चेंडूला धाग्यामध्ये विणलेला आपण पाहते. नो लुक स्ट्रोक या वेळेला मात्र खेळला गेल्या उंचाच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार, चौकार. ग्रामीण विभागातील खेळाडू जे आहेत ना, ते नेहमी कुठेतरी चांगला खेळ करण्याचा हल्लीच्या काळामध्ये प्रयत्न करतायत. अगदी त्याच वेळा आधुनिक क्रिकेट आहे, टेक्नॉलॉजी युट्यूब वरती बघून क्रिकेटचे स्ट्रोक खेळले जातात आणि मग त्यातूनच हा एक नो लुक स्ट्रोक अशा पद्धतीचा पाहायला मिळालाय. 59 ऑन स्कोरबोर्ड, 59 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. येणारे 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 17 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरी, 17 रन्स नीड्स टू विन. एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी संघ, जो इथून मात्र प्रयत्न करेल, जो खैरवाडी आणि वरवटणे विभागातील खेळाडू घेऊन आज मैदानावरती उतरलाय, आपल्याकडचं सर्वस्व देण्यासाठी तयार झालाय, अस्तित्व टिकवण्याची प्रयत्न करतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय विनोद स्फूर्ती पिंकी स्पोर्ट्स संघ, जिथे साईनाथ मोरेआळी आणि अगदी त्याच वेळेला काळभैरव निडी या विभागातील खेळाडू एकत्र खेळत आहेत. समीरजी शितोळे साहेबांचा हा संघ प्रयत्न करतोय स्वतःचं आव्हान टिकवण्याचा आणि प्रतिस्पर्धी संघाला मात देण्याचा. इथून सुद्धा 12 चेंडूंमध्ये 17 धावा होणं किती सोपं आहे हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले गेले तर शैलेजी मोरे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. जर 3 षटकार लगावले तर मॅच संपून जाईल. अशा पद्धतीचं काहीसं कॅल्क्युलेशन त्यांनी सुद्धा केलं असावं, जिथे विजयासाठी 76 धावसंख्येचा पल्ला आपण पाहतोय. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. सेकंड इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं विनोद स्फूर्ती पिंकी स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये सहज जिंकेल की काय, मात्र तदनंतर चेतन म्हात्रे आणि ऋतिकने केलेला कमबॅक फार महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षण इथून मात्र चांगलं झालंय, चांगलं गॅदरिंग, चांगलं एक्झिक्युशन, चांगली फेक आणि तदनंतर मात्र 1 धाव. प्रत्येक येणारा चेंडू महत्वाचा आहे. इथून मात्र जो संघ चुकी करेल त्याला चुकीला माफी नाही, हेच काहीसं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे 11 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. सहज हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग कोऑर्डिनेशन जबरदस्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र 2 धावा अगदी सहज क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून घेतलेल्या आपण पाहतोय. सूरज पवार गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. मी म्हणेन या 4 चेंडूंवरती जर मोठा फटका नाही ना आला तर प्रेरणा 11 संघावरती सुद्धा कमबॅक दबाव येईल. दुष्काळात 13वा महिना, घर फिरले की घराचे वासेही फिरतात, ते दृश्य आज मैदानावरती रोहावासियांनी पाहिलंय. जिथे आपण चांगल्या पहिल्या इनिंग मध्ये धावा केल्या होत्या, तब्बल 75 धावा. मग अशा वेळेला गोलंदाजांनी केलेल्या चुक्या कशा कर्दनका ठरतात ना, त्याचं पृथक्करण आज मैदानावरती आपण पाहिलंय. सूरज कडनं सुद्धा चुकी घडली, नो बॉल पडला गेला, मॅचचं इक्वेशन बदललं. आता मात्र चेंडूंपेक्षा कमी हव्यात त्या धावा, कारण 10 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. 67 ऑन स्कोरबोर्ड. फ्री हिटचा चेंडू आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीच्या धावा घेण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षकाकडनं फेक चुकीची झाली, एक्झिक्युशन चुकीचं झालं आणि तदनंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. नशीब सुद्धा त्यालाच साथ देते ना जे धैर्यशील असतात, जे मेहनत घ्यायला कुठेही मागे पुढे बघत नाहीत. आणि मग अशा पद्धतीची चेतन माळी आणि चेतन म्हात्रे आणि ऋतिक माळी या जोडीने चांगला खेळ करून दाखवलाय. यांच्या खेळीवरती अर्थात सुभाषदादा इंगळे भलतेच खुश झाले असणार आहेत, कारण त्यांचा संघ चांगल्या दिशेने वाटचाल करते. पहिल्या इनिंग मध्ये बॅकफूट वरती जाईल की काय असं वाटत होतं, त्यानंतर केलेलं कमबॅक. मोठा फटका पॅरलल खेळलाय, फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक ऑन साइडच्या दिशेने षटकार.
0 धावसंख्येवरती पहिली विकेट गेली होती आणि तदनंतर दुसरा विकेटसाठी तब्बल 75 धावसंख्येची पार्टनरशिप. एकदा या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात, सत्कार करूयात, खऱ्या अर्थानं गौरव करूयात या दोन फलंदाजांचं. गरजेच्या वेळेला संघासाठी धावून आलेत आणि जे खेळाडू संघासाठी धावून येतात ना त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. खैरवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि मग अशा वेळेला शैलेशजी मोरे आणि आशिषजी देशमुख साहेब यांनी लगावलेल्या 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा इथे जमा झालेला आपण पाहतो. या मॅच मध्ये औपचारिकता बाकी, एका धावेची आवश्यकता असताना ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. बोनसची आणखीन एक धाव घेतली आहे. अजून धावा हव्यात तर अजून धावा करू असं काहीसा संदेश दिला जातोय. 7 चेंडू राखून हा विजय या ठिकाणी संपादन केला जातोय. प्रेरणा 11 खैरवाडी संघाने दाखवून दिलं की क्रिकेट हा खेळ एका खेळाडूवरती कधीच अवलंबून नसतो. आपण जर पाहिलं ना तर द्वारकानाथ बाद झाला तर काय झालं, आमच्याकडे अजूनही दमखम आहे. क्रिकेट हा संघ भावनेचा खेळ आहे. TEAM टुगेदर एव्हरीवन अचीव मोर या संकल्पनेवरती प्रेरणा 11 खैरवाडी संघाने ही मॅच या ठिकाणी जिंकली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर इथून मात्र ज्या संघाने पराभव पत्करावा लागला विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स संघ, त्यांनी सुद्धा प्रयत्न चांगले केले. लास्ट मोमेंटला गोलंदाजांकडून चुक्या झाल्या आणि तदनंतर मात्र मॅच वरती पुन्हा कमबॅक करू शकले नाहीत. त्यांना सुद्धा आपण पुढील वाटचालीसाठी देऊयात शुभेच्छा. इथून जरी पराभूत झालात ना तरी इथल्या चुकांमधून सुधारणा करत नवीन स्पर्धेमध्ये नवीन रणनीतीने उतरावं अशा आपण त्यांना देऊयात शुभेच्छा. जिथे नवीन मॅचला होईल सुरुवात, शिट्ट्या टाळ्या या ठिकाणी वाजवून या फलंदाजांचं कौतुक केलं जाते. व्हेरी वेल डन. विनंती असेल राजन काका, शैलेश दादा मोरे आणि विशाल भाऊ लाड यांच्या शुभ हस्ते या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट